बैसोनी नभे सामान्य महिमा नभे
महिषपुत्रामुखे बोलवणे श्रुते महिषपुत्रामुखे बोलवणे श्रुते चालविले भिंती वैसोनिया नव्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नव्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळामणी ते संगीची तारणे निळामणी ते संगीची तारणे दिन उद्धरणे नवलको नव्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विठला 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नामन प्रथम नामन पांडुरंगा
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविले भिंती बैसोनिया नव्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगदवंदे जगदमाने जगद्गुरु वैराग्याचे असणारे महान मेरुदेवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे असणारे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी जगदूत तुकोबा यांचे असणारे पट्टशिष्य संत श्रेष्ठ निळोबाराय पिंपळनेरकर यांचा 4 चरणांचा संतान बदलचं यथार्थ वर्णन करणारा अभंग मायबापानं अभंग निळोबारायचा आहे आणि संत श्रेष्ठ निळोबारायच्या अभंगाच्या माध्यमातून संतान बदलचं यथार्थ वर्णन आपल्या समोर ते प्रतिपादन करतायत। निळोबाराय म्हणतात महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती आणि चालविली भिंती बैसोनिया। महिषी पुत्र म्हणजे म्हशीचा असणारा पोरगा रेडा, रेड्याच्या मुखातून आमच्या माऊलीने वेद बोलवले आणि निर्जीव असणाऱ्या भिंत माऊलीने चालवली म्हणून महाराज म्हणले नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। आमच्या संतांच्या हातून दगडाचा असणारा देव जे होतो हा महिमा सामान्य। निळोबाराय म्हणले उदका माझी वया ठेवणी कोरड्या आणि दाखवणे रोकड्या विश्वजना। रामेश्वर शास्त्रीने माझ्या तुकोबरायचा असणारा गाथा पाण्यात टाकला। मंडळी लोकांना दगडी बांधल्या, गाथा दगडी बांधून पाण्यात टाकला। पण निळोबाराय म्हणले जसाच्या तसा वर कसा जडी दगडा सहित वया जैशा लाह्यावरती याव्या तसा दगडा सहित गाथावरती आला। निळोबाराय म्हणले नव्हे हा सामान्य, हा महिमा सामान्य नाही। शेवटच्या चरणात निळोबाराय सांगतात निळा म्हणे ती संगेची तारणी दीन उद्धरणे नवलकोण। त्यांच्या संगतीत रेडा आला तो उद्धार होतो, संतांच्या संगतीत भिंत आली तर चालते, तुकोबाचा हात लागला तर गाथा जसाच्या तसा तरंगतो, त्यांच्या संगतीत आलेल्या निर्जीवाचा उद्धार होतो। आपण सजीव आहोत, आपला उद्धार होणार नाही याच्यात नवल काय। इतका गोड अभंग निळोबारायनं सांगितला। पण या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। तो परिहार म्हणजे असा, मायबापानं रोज कार्यक्रम करून माझा बसून गेलाय कसा आणि आवाज द्यायचा कसा त्या दादाच्या हातात आहे, त्याच्यासाठी टाळी वाजवा, वाजवा बरं जोरात। तुम्ही बी टाळ्या मोकळ्या वाजवत नाही मग मोकळा आवाज देत नाही ते वाजवा बरं परत मनापासून आशिवा। आता तो गोड आवाज देणार आहे बघा। खऱ्या अर्थानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिमय आनंदमय वातावरणात थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं गुणीजन गायक वादक आमच्या महाराज मंडळीच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीच्या दातृत्वानं आणि ग्रामस्थ मंडळी मौजे वरसगाव यांच्या आर्थिक अथक प्रयत्नातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह गेली 32 वर्षाची प्रदीर्घ परंपरा अविरत अखंडित चालू आहे। त्याच्यामध्ये विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनानं हा सप्ताह चालू आहे आपले गोसावी बाबा असतील, ही समोर बसलेली ज्येष्ठ कीर्तनकार अधिकारानं भीष्माचार्य सारखी जडवट असणारी रत्न आहेत। गायनासाठी ज्यांची आपल्याला साथ संगत मिळते, खऱ्या अर्थानं ज्यांचा गोड पखवाद आपण सगळेजण ऐकता, ते मृदंगाचार्य महाराज मला जरी नामोल्लेख माहिती नसला तरी थापीत इतका गोडवा आहे। आणि बरं झालं महाराज इतकं सुंदर वाजवतं पण घाम नाही आला। वातावरण चांगलंय कोकणातलं। आणि महाराज माझं वाक्य लक्षात ठेवा, कधी घाम आला तर पुसायचा नाही, या लोकाला बी कळू द्या आमचा पैसा घामाचा आहे, फुकटचा नाही। कोकणातला परमार्थ आहे, इतका आनंद वाटतो इथं आल्यावर। महाराज गायनाचार्यामध्ये गायन अलंकार गान सम्राट, खऱ्या अर्थानं आपल्या भागाचं भूषण रवींद्र महाराज मरवडे बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा। दुसरा असणारे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं नरेश दादा दळवी बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा। माझे जीवलग मित्र लोहगावकर खऱ्या अर्थानं अक्षय महाराज बाजूला आहेत। समोर असणारी जुनी जाणती माणसं आहेत, जरी नावानं सगळे परिचित नसले तरी आळंदी पंढरी आषाढी कार्तिकीला वारीला आल्याच्या नंतर कोकणातली माणसं पाहिली, मोठ्याल्या दिवाळाची टोपी पाहिली, सगळ्याची धोतर पाहिली, फेटे पाहिले का आम्ही ओळखून जातो
हा ही माणसं कुठली आहेत बघा. आपली ही श्रीमंती आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सगळी पोरं धोत्र घालून आहे. महाराज महाराष्ट्रभर कीर्तन करतो मी रोज, माझा अनुभव सांगतो. अरे पैशानं श्रीमंत असणारी माणसं, पैशानं श्रीमंत असणारी माणसं आणि गावं आम्हाला पावलं पावली भेटतात, पण कलेनं श्रीमंत असणारे गुणवान कलाकार शोधायचे, कीर्तनकाराला पावलं झिजवावी लागतात, मिळत नाही. सुंदर उपलब्धता आहे. म्हणून अभंगाच्या दिशेने आपण वाटचाल करूया. माझ्यासोबत आलेले आमच्या खेड तालुक्याचं वैभव, अखिल वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, माझे जिवलग मित्र गणेश महाराज डावरे पाटील. खऱ्या अर्थानं ते सारथी बनून एवढा मोठा माणूस मला इथपर्यंत घेऊन आलाय, त्यांनाही धन्यवाद. जोरात टाळी वाजवा एकदा. वेळात वेळ आहे, दिवसभराचा प्रवास आहे, रोजचा जागरण आहे, आवाज थोडा बसून गेलाय. सिस्टीमवाल्या दादांना आता दिलाय चांगला, तुम्हाला आवाज येतोय माझा. आणि माझा आवाज जरी गोड लागला नाही ना, माझ्या मुखातला एक आणि एक शब्द मात्र चांगला असेल. मी लोकाला बरं वाटेल असं कधी कीर्तन नाही करत हो. मला बरं वाटेल असं नाही जमायचं मला, पण तुमचं बरं होईल असं मी नक्की सांगत. कीर्तनकारांना लोकांचं बरं झालं. अजून एक वाक्य सांगू, लोकाला आवडावं म्हणून मी आतापर्यंत कीर्तन केलेलं नाही, पण ज्याला ज्याच्यासाठी बोलायचं आहे, ज्याचं गुणवर्णन करायचंय, त्या देवाला आवडावं हा मी प्रयत्न करेन. अभंग निळो भरायचा आहे. सुरुवात करू आपण. बोलायला फार वेळ जाईल. अभंग निळो भरायचा आहे महाराज. परवा निळोबरायांची पुण्यतिथी झाली. सहजासहजी माऊलींचे अभंग, तुकोबाचे अभंग, नामदेवरायचे अभंग आपण रोज पाठाला घेतो, कीर्तनाला घेतो, पण निळोबराचे तितकेसे अभंग कीर्तनात येत नाहीत. म्हणजे निळोबराय कोण, इथून सुरुवात करू आपण. निळोबराय कोण बरं का महाराज मंडळी, कोण आहेत निळोबराय? तर संत मालिकेमध्ये सगळ्यात शेवटचे संत म्हटले तर निळोबराय. निळोबरायानंतर परत संत नाही. का बोलतो मी? हे निळोबरायांकडे एक वैशिष्ट्य आहे बघा. सगळ्या संतांना एक वैशिष्ट्य आहे. हा, ज्ञानोबराय म्हटलं का ज्ञान, ज्ञान म्हटलं का कोण आठवतात? हा, ज्ञानोबरायासारखं जगात ज्ञान नाही, त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले. काय म्हटले? ज्ञानाचा 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 सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. ज्ञानाचा 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 आधाराचा ज्ञानाचा 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 सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांना सागराची उपमा आहे, सागराला परत उपमा. ज्ञानोबरायाच्या ज्ञानाला उपमा बघा. ज्ञान म्हटलं का ज्ञानोबराय, वैराग्य म्हटलं का तुकोबराय. बरोबर आहे? वैराग्य म्हटलं का तुकोबराय. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. जगद्गुरु तुकोबरासारखं वैराग्य नाही, माझ्या नाथबाबा सारखी भक्ती नाही. बघा, ज्ञानोबरायासारखं ज्ञान नाही, तुकोबरायासारखं वैराग्य नाही, नाथबाबा सारखी भक्ती नाही. हा,
नामदेवरायासारखी भक्ती नाही, नाथबाबासारखी शांती नाही. त्यांना काय वैशिष्ट्य बघा. प्रत्येक व्यक्तीला जे थोर पुरुष होऊन गेले ना त्यांना एखाद्या संज्ञेनं ओळखलं जातं. आपण लोकमान्य म्हटल्यावर कोण लक्षात येतो? बरोबर. लोकमान्य म्हणलं का टिळकच आठवतील. बरोबर आहे ना. महात्मा म्हणल्यावर गांधीजीच आठवणार. छत्रपती म्हणल्यावर, धर्मवीर म्हणल्यावर बघा हे कसं प्रत्येकाला. तसं निळोबरायांना सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. ज्ञान म्हणलं का ज्ञानोबर आहे, वैराग्य म्हणलं का तुकोबर आहे, शांती म्हटलं का नाथ बाबा, भक्ती म्हटलं का नामदेवराय आहे, निष्ठा म्हणलं का निळोबर आहे. बघा जे वारकरी त्यांना माहिती. एकादशी म्हणलं का रुक्मागंध, द्वादशी म्हणलं का अंब. हे जसं ठरलेलं आहे महाराज तसं निष्ठा म्हणलं का निळोबर आहे. निळोबराय सारखी जगात निष्ठा नाही. निळोबराकडे होती निष्ठा. कुठली? गुरुनिष्ठा. जीवन जगत असताना 3 निष्ठा सोडू नका. 3 निष्ठा सोपं सांगतो, फार सोपं. 3 निष्ठा जपायच्या बघा. आपण ज्या देशात जन्माला आलो ना पहिलं आपल्याकडे असली पाहिजे देशनिष्ठा. काय असली पाहिजे? देशनिष्ठा असली पाहिजे ना. आपण शाळेत असताना सगळेजण म्हणतो भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे. करतो का हो तेवढं आता प्रेम? आता शेजाऱ्यावर करत नाही, भांडतोय. बघा जपली नाही ना आपण. ज्याने देशनिष्ठा जपली ती कीर्ती रूपानं राहिली माणसं. महाराज देव देश आणि धर्मासाठी जी जगतात ती कीर्ती रूपानं शिल्लक राहतात. बरोबर आहे का? देशासाठी एक देशनिष्ठेचं उदाहरण देतो. पहिलं तुम्हाला बाबू गेनू माहिती आहेत? बाबू गेनू शिवराम हरी राजगुरू आमच्या तालुक्याचे. आमचा तालुका हांडवेला चुकलं बरं का, शिरूर नाही, राजगुरुनगर खेड. आमच्याकडे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू होऊन गेले, त्यांचं नाव दिलं तालुक्याला. त्यांच्यासोबत फासावर जाणारा तुम्हाला भगतसिंग माहिती आहे? सांगतोच भगतसिंग देशनिष्ठेवर. महाराज कीर्तनात राहतो, वेळ कमी, आणि मी आखून रेखून कीर्तन करतो, वेळेचं मला भान आहे. तर बोलाय काय लागतं? मी तुम्हाला दिसायला नाव आहे पण माझा परमार्थ 13 वर्षाचा आहे. 13 वर्षात 4000 नुसते 10वे झाले. हे युट्यूबला आहे महाराज. एका महिन्याला 30 दिवसाला 30 10वे करणारा खेड तालुक्यातला पहिला कीर्तनकार मेंढे महाराज. 30 दिवसाला 30. आणि आता हनुमान जयंतीच्या काल्यापर्यंत तारीख खाली नाही दिसतो. साधा याच्याकडे जाऊ नका. आवाज थोडा बसलाय, तुम्ही मला पहिल्यांदा ऐकताय म्हणून एका कीर्तनात सगळं सांगून होणार नाही. मग तुम्हाला भगतसिंग आठवला म्हणून सांगतो. लहान लहान पोरे पुरव. भगतसिंग 20 वर्षाचा होता लावरीपडी, आणि 20 वर्षाचा भगतसिंग होता. आईला वाटलं याचं लग्न करावं, वयात आले. आईने 20 रुपयाची नोट काढली आई, आणि भगतसिंगाच्या हातात दिली. भगत बाळा 20 रुपये घेऊन किराणा दुकानावर जा रे. का गाई? बाळा तुला मुलीकडचे पाहुणे पाहायला येणारे. बघा मुलीकडचे पाहुणे पाहायला याच्या पोराला आनंद झाला पाहिजे ना. आताच्या पोराला पाहुणे यायचे म्हणलं काय वाटत? महाराज उकळ्याच फुटतील. बरोबर आहे त्यांचं, स्पष्ट बोलणारी माणसं. महाराज पण भगतसिंगानं 20 रुपये हातात घेतले, निघाला किराणावर. दुकानावर जाता जाता मनात विचार आला, या 20 रुपयाचा किराणा घेऊन जर मग घरी गेलो, आलेल्या पाहुण्यांनी जर मला पसंत केला, आणि माझं जर लग्न झालं, माझं जर प्रेम त्या प्रपंचात अडकलं, मी या देशासाठी काय करणार? काय विचार होता महाराज. 20 रुपये घेऊन गेलेला भगतसिंग किराणा घेऊन आलाच नाही. आई तो क्रांतिकारकाच्या चळवळीत सामील झाला. ज्या वेळेला क्रांतिकारकाच्या चळवळीत तो सामील होतो, ब्रिटिश सरकारनं हातात बेड्या टाकल्या, पकडले गेले भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. बघा ना प्रसंग काय. महाराज पेपरला बातमी आली होती, उद्या भगतसिंग फासावर जाणार. जो भगत किराणा आणायला गेलाय त्याच्या आईला कळालं माझा भगत फासावर जाणार. काय वाटलं असेल आयानं? फार मोठा प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. ज्या वेळेला भगतसिंगांना फाशी होणार होती, जेलरने त्याला विचारलं होतं, भगत तुमची शेवटची इच्छा काय? एकटा नव्हता, सुखदेव हरी राजगुरू भगतसिंग हे 3 जण होते. शिवराम हरी राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग. हे सुखदेव आणि राजगुरू म्हटले भगतसिंग सांगतील ती आमची 3घाची इच्छा आहे. जेलरनं भगतसिंगाकडे पाहिलं. बघा मरणाराची शेवटची इच्छा विचारली जाते ना. म्हातारा माणूस अंथरुणावर पडलं तर आपण म्हणतो काय खावंसं वाटतंय. तुमच्याकडे नाही तसं? विचारतात. भगतसिंगाला विचारलं होतं तुमची शेवटची इच्छा काय? यांनी खाण्याची ना आई वडिलाला भेटण्याची इच्छा नव्हती प्रकट केली. काय काय विचार आहे महाराज. आमचा भगतसिंग म्हणला, जेलर साहेब आम्हाला व्यायाम करायचा आहे. उद्या फाशी आहे नागडी म्हणतो व्यायाम करायचा आहे. आता शेवटची इच्छा पुरवावी लागते. मातीनं लाल मातीचा ढिगारा टाकला गेला. आमचे भगतसिंग, सुखदेव आणि शिवराम ऐका ना त्याच्यावर बैठक्या मारू लागले, व्यायाम करू लागले, जोर बैठक्या मारत होते. घाम सुटला होता. दुधानं भरलेल्या 2-2 लिटरच्या चरव्या आल्या, घटा घटाय पेले आणि परत व्यायाम करतायत. तो जेलरच घाबरला.
जवळ आला आणि मला भगत काय जेल फोडायची तयारी करता काय. त्याला वाटलं उद्या फासावर जायचं नाही व्यायाम का करतात. भगतसिंगानं उत्तर दिलेलं लय गोड. आमचा भगतसिंग म्हणला जेलर साहेब जेल फोडायचं असतं तर कधीच फोडलं असतं, पण जेल फोडून काय मिळणार. पण जर यदा कदाचित आम्ही फासावर जाणार आणि आम्ही जर फासावर गेलो आमच्या देशातला तरुण पेटून उठणार आणि नक्कीच आमचा भारत देश एक दिवस स्वतंत्र होणार. तोंडावर उत्तर दिलं. कोणाला? तोंडावर. त्या जेलरला. पाटील जेलर घाबरलं. ही पोरं काय बी करतील ती गई तगडी. महाराज उद्या फाशी होणार होती, कायद्यात बदल केला आणि मध्ये रात्री फासावर काढलं. दुर्दैव आमच्या भगतसिंगाचं. रात्रीच 12 वाजता ठरलं फासावर द्यायचंय. 3 जणांच्या समोर 3 फास होते आणि फासाच्या दिशेने भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू चालले होते. भगतसिंग पुढे आणि भगतसिंगानं फास पाहिला आणि मोठ्यानं गर्जना टाकली, भारत माता की जय. महाराज असं जेल दुमदुमलं. तो जेलर चकित झाला. क्षणात गाळ्याला फास लागणार आणि हा घोषणा देतोय. जेलर जवळ आला आणि म्हणला भगत अरे क्षणात गाळ्याला फास लागणार आहे, भीती नाही वाटत? तू हसतोय घोषणा देतोय. ते म्हणला जेलर साहेब भीती काय बाळगायची आणि का असतो त्याचं उत्तर आहे का. जेलर साहेब मी घरी असताना माझी रोज आई माझी पूजा करायची. माझी आई रोज देवाची पूजा करायची. मी आईच्या जवळ बसून देवाची पूजा पाहायचो. जेलर साहेब आमच्या आईची देवाची पूजा झाली का टोपली भर फुलं आमच्या आई देवाला व्हायची. एके दिवशी आईच्या हाताला एक सुकलेलं फुलं आलं आणि सुकलेलं फुलं आईनं पाहिल्यावर तिनं देवाला नाही वाहिलं, ते बाजूला टाकलं. मी सहज आईला विचारलं आई सुकलेलं फुल देवाला वाहिलं नाही ग. माझी आई म्हणली बघत सुकलेलं फुल बाळा देवाला आवडत नाही. ओ जेलर साहेब सुकलेलं फुल जर देवाला आवडत नसेल आणि आज या भारत मातेच्या चरणावरती ही 3 फुलं समर्पित करायची असतील ती फुलं सुकलेली असता का म्हणे. म्हणून हसत चाललोय. हसत फासावर गेले. आज नाव निघत महाराज कीर्ती गेले दिगंबर. म्हणून देशासाठी जागा नाही, देशासाठी जागा आलं तर धर्मासाठी जागा. मी हा विषय का मांडतोय. आल्या आल्या आमचे दादा म्हणले महाराज संभाजी राजांचा बलिदान मास चालू आहे म्हणून ही प्रस्तावना या बाजूने फिरवली, नाही तर याच्यावर 10 प्रस्तावना मांडली. महाराज मी देशनिष्ठेवर तुम्हाला भगतसिंगाचं उदाहरण दिलं, पण धर्म सांभाळला खऱ्या अर्थानं आमच्या संभाजी राजा. संभाजी मास चालू आहे. छावा नावाचा चित्रपट आलाय. गावागावात लहान पोराला दाखवला पाहिजे. फार सुंदर आहे. कळाला पाहिजे आपला राजा. आमच्या छत्रपती शिवाजी राजाचं संभाजी राजाचं एकाही गावात आपल्या मंदिर नाही बघा. आमच्या राजाचं गावात मंदिर नाही, पण मंदिरातला देव मंदिराचा कळस आणि आपल्या दारातली तुळस ज्यांच्या मुळे आहे ना ते म्हणजे आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी पाहिजे. महाराज सिंहाचा बोरगा छावाच राहतो. काय संभाजी राजांचं वर्णन करणार आहे मी, पण वेळ कमी आहे ना. 2-4 वाक्य सांगतो राजासाठी. आपल्याला इतिहास का शिकवतो ऐका. 65 किलोची तलवार ज्यानं हातात वागवली. अरे 65 किलोची तलवार ज्यानं हातात वागवली तो होता आमचा इतिहासातला येसाजी. 65 किलोची तलवार ज्यानं हातात वागवली तो आज सांगतो इतिहासातला येसाजी. ज्याची ढाल तुटली हातही तुटला पण माघार घेत नाही त्याचं नाव आहे तानाजी. 3000 शत्रू सैन्याबरोबर एकटा झुंजला त्याला म्हणतात बाजी. 8 तासात दिल्लीवरनं पुण्याला घोडा घेऊन आलाय त्याचं नाव आहे संताजी. 1.5 तासात शत्रू सैन्याचा मुकुट ज्यानं चोरून आणला त्यांना म्हणतात धनाजी. आणि ढाणा भागाला फाडण्याची ताकद ज्याच्यात होती तो होता आमच्या महाराष्ट्राचा सर्जा संभाजी. वा वा महाराज वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन ही अवकाश सांगणारा आमचा संभाजी होता. आणि या सगळ्यांना एकत्र केलं आणि मग स्वराज्याची निर्मिती केली. ते या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी. सामान्य नाही इतिहास. आजही राजाचं नाव ओठाला आलं ना आतून आतून काटा येतो. शहर उठतात का. कधी कधी असं वाटतं बघा आता अंधार पडायला लागला. आता अंधार पडायला लागला एखादा दिवा पाहिजे. आणि मला वाटतं आता या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा आमचा छत्रपती शिवबाज पाहिजे. अरे तेलाशिवाय किंमत नाही समईच्या वातीला. अरे तेलाशिवाय किंमत नाही समईच्या वातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवरायांशिवाय किंमत नाही महाराष्ट्राच्या मातीला. अरे एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय
राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजा निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर माझ्या राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर हे माझ्या देवाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की शिव हर हर जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी याला म्हणतात कोकणात ते मावळे महाराज आतून आलं पाहिजे दम नाही पडत राजाचं नाव आल्यावर जय शब्द 450 वर्ष झाली राजाना अजूनही राजाचं नाव ओठाला का जय शब्द आतून पोटातून बाहेर पडतोय त्यांची कीर्ती आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं आता अनाजी मालुसरी आपल्या डोक्यातून जात नाही तो बेजा आवाज कानावर येईपर्यंत पावन खिल्लडून धरील हा बाजीप्रभू आपण कधीच विसरणार नाही महाराज आणि धर्मराजाचं बलिदान मासे कसं विसरणार आपण अरे आमच्या बघा संभाजी राजाला त्या औरंग्यानं जेर बंद केला फार मोठा प्रसंग आहे हिंमत नव्हती राजाच्या जवळ जायची फास टाकले होते 25 फुटाहून महाराज साखळ जाणारा राजा डांबला ज्या वेळेला जवळ जायची हिंमत नाही पण लांबून दगड मारत